नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडिया बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे. परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घाटीत येणारा रुग्ण हसत गेला पाहिजे यासाठी भरपूर निधी देणार पालकमंत्री संजय शिरसाट यांचं एक्स-रे मशीन लोकार्पण प्रसंगी आश्वासन. तर बियरच्या डिलिव्हरी ट्रकचा भीषण अपघात, ड्रायव्हरचा जीव वाचवायचं सोडून नागरिकांनी पळवल्या बाटल्या, संतापजनक घटना. आता बघूया सविस्तर बातम्या. सुक्रेजी, तुम्ही ह्या टीका टिप्पण्या डोक्यातून काढून टाका. तुमच्याकडे घाटी रुग्णालयामध्ये पेशंट आला तर तो हसत केला पाहिजे. टेन्शन मुक्त काम करा, पैशाची चिंता करू नका, असा सल्ला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घाटी रुग्णालयातील एक्स-रे मशीन लोकार्पण प्रसंगी दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते डिजिटल रेडिओग्राफी सिस्टीम अत्याधुनिक एक्स-रे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रतिभा जगताप, हर्षदा शिरसाट आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विभागाच्या प्रमुख डॉक्टर वर्षा रोटे कागीनाळकर यांनी केलं. यावेळी डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टर सुक्रे आणि सर्व डॉक्टर यांना मोलाचा सल्ला देत घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी उभा करू असं आश्वासन दिलं. आज वाढदिवस आहे असे आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय श्री संजय शिरसाट साहेब, सर्वप्रथम मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि संपूर्ण संस्थेच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर सोबत असलेले आपले आदरणीय जैन साहेब, नंदकुमारजी घोडेले साहेब, हर्षदाताई आणि शिरसाट भैया आणि सर्व आपले वैद्यकीय अधीक्षक, डेप्युटी हॉस्पिटल आणि सर्व पत्रकार आणि उपस्थित मित्र. मी मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदयांना मुंबईमध्ये विनंती केली की सर आम्हाला ही एक अत्याधुनिक जी मशीन आहे DR सिस्टीम, तर त्याचं लोकार्पण करायचं आहे आणि आमची इच्छा आहे की आपण 29 तारखेला आम्हाला वेळ द्यावा. परंतु इतका व्यस्त कार्यक्रम असतानाही आदरणीय साहेबांनी आपल्याला उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी वेळ दिला आहे. त्याबद्दल सर मी माझ्या वतीनं, आपल्या संस्थेच्या वतीनं आपले उपकार मानावे तितके थोडेच आहे. आणि सर आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार घेतल्यापासून घाटीवरचं प्रेम, आता मी प्रत्येक वेळी वेगळं सांगायची गरज नाही की आपण या संस्थेला भरभरून मदत केलेली आहे. केवळ मदत ही पैशाचीच नाही, DPDCच्याच नाही, तर कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मॅन पॉवर असेल किंवा या रुग्णालयाला जी चिठ्ठीमुक्त घाटी सर केली तर ती केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या सहकार्यामुळे आम्ही केलेली आहे. सर आपण असे पहिले पालकमंत्री आहात सर की या घाटीला सर्वात जास्त 60 ते 70 कोटीचा निधी आपण आम्हाला या संस्थांना दिलेला आहे. आज घाटी हॉस्पिटलमध्ये एक्स-रे मशीनच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित सुक्रे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी, मी पहिल्यांदा घाटीमध्ये एक्स-रे मशीन जी पाहिली, मला वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही मशीन नसावी. सुक्रे साहेब, आता मी वारंवार घाटीमध्ये येण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य माणसाला जो महागडा इलाज वाटतो तो घाटीमध्ये झाला पाहिजे, तोही चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. मी घाटीला
इतका काही निधी दिलेला आहे, मला वाटतं गेल्या 10 वर्षात पुढे दिला का नाही मला माहीत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करतो. तो यासाठी करतो की सर्वसामान्य माणूस जेव्हा घाटीमध्ये येईल त्या टायमाला त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षाही चांगल्या सुविधा इथं मिळतात, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. मी अनेक पेशंट माझ्याकडे तर साहेब आम्हाला या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, ते मिळत नाही, त्याला आपण सरळ घाटीला जायचं. तिथं तुला काय कमी पडते ते मला सांग आणि मला फोन कर. मी बेरात्री सुद्धा शुक्रांना किंवा त्याच्या सहकार्याला फोन करत असतो की यासाठी की त्या सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे. आज हे मशीन आलं, आता काही दिवसांतर ते डायलिसिसवर असताना ते मशीन येणार आहे. सिटी स्कॅनची मशीन मी तुम्हाला मार्चच्या नंतर देईल, त्याची चिंता करू नका. सिटी स्कॅन मशीन या ठिकाणी लोड घाटीचा वाढतो. घाटीचा लोड यासाठी वाढतो की आता खऱ्या अर्थानं सुविधा आपण त्यांना देतो. मी या ठिकाणी बसल्यानंतर जे काय पाहिलं तर मी त्याबद्दल सूत्रांना सांगितलं की या ठिकाणी असं कशाला पाहिजे. आपण मनाचे मोठे असलं तरी लोकांना हे आजकाल दिसणं सुद्धा फार महत्वाचं. याला सिलिंग बिलिंग करा, चांगलं करा, चांगला एसी हॉल झाला म्हणजे पूर्ण काय फरक पडत नाही. आपण सोलर सिस्टम कशाला आणू, बिल एकदम माफ होऊन जाईल, 0 बिल जाऊ दे, लागू दे नाही. एवढे एक्सरे मशीन आहे, सोनोग्राफी मशीन आहे, सगळं या आहेत. या ठिकाणी काम करणारा कर्मचारी असो का डॉक्टर असो, त्याला काम करताना एक वेगळा आनंद त्याला वाटला पाहिजे की मी फील त्याला झालं पाहिजे. मी कोणत्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतो हे फील आलं पाहिजे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज हेच होतात जे आपण करतो, फक्त पैसे तिथं जास्त मोजत लागतात आणि सर्वसामान्य माणसाला तर परवडत नाही. उद्या प्रत्येकाच्या तोंडोतोंड हे असलं पाहिजे की माझा इलाज मला घाटीलाच करायचा, असं कोणाची मनाची ताकद नसली पाहिजे. तर घाटीमध्ये सर्व काही आहे जे प्रायव्हेटमध्ये नाही, असा उलट चित्र आपल्याला निर्माण करायचं. म्हणून हे उलट चित्र निर्माण करताना सगळ्या डॉक्टरांचं इतकं चांगलं सहकार्य की प्रत्येक डॉक्टरच्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहतो. त्यांच्यासाठी काय करता येईल आपण ते आणखीन करूया. आणि म्हणून डॉक्टरांच्या सुविधेमध्ये सुद्धा वाढ करा. तो या ठिकाणी आलाय घाम पुसतोय नाही, माझा डॉक्टर आलाय दरवेळेला तो त्याच फ्रेश मूडमध्ये असला पाहिजे. त्याला सुद्धा त्याची जाणीव झाली पाहिजे की नाही आपल्याला काम करताना एक आनंद थकवा नसावा. मानसिक थकवा आला तो आणखीन जास्त थकतो, परंतु हा शारीरिक थकवा सुद्धा त्याला जाणवू नये असा माझा प्रयत्न आहे. बियरच्या डिलिव्हरी ट्रकचा भीषण अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हरचा जीव वाचवायचा सोडून नागरिकांनी गोण्या भरून बियरच्या बाटल्या पळवल्याची घटना रांजणगाव परिसरात पाहायला मिळाली आहे. काही वेळाने पोलीस पथक दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात शुक्रवारी बियरची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. रांजणगाव फाट्यावरती बियरचा ट्रक उलटला. ट्यूबर बियरच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात शुक्रवारी बियरची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे ट्रक आडवा पडून त्यामधील बियरच्या बाटल्यांचे खोके रस्त्यावरती पडले. या बाटल्या गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना प्रचंड मोठी गर्दी केली होती. जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिकांनी बियरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड सुरू केली. शेकडो नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकमधील पडलेले बियरचे बॉक्स तसेच बॉटल्या पळवल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की पलटी झाल्यामुळे ट्रकमधून रस्त्यावरती बियरच्या बाटल्यांचा सडा पडला. या अपघातात बियरच्या अनेक बाटल्या फुटल्या, त्यामुळे रस्त्यावरती बियरचा वास पसरला होता. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे आणि बियर सांडल्याचं चित्र दिसत होतं. मात्र या सगळ्यात मद्यप्रेमी बियरच्या बाटल्या गोळा करण्याची धडपड करत होते. बियरच्या बाटल्या भरण्यासाठी काही जण गोण्या आणि पिशवी आणल्या होत्या. रांजणगाव फाट्यावरती बियरचा ट्रक उलटला. ट्यूबरच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन तिथे पोहोचले. घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत नागरिकांनी आवश्यक असलं पाहिजे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज वैजापूर येथे केलं आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर येथे आढावा घेतलाय. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी भागवत विगोत, तहसीलदार सुनील सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक ताजीवाले,
तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे। जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग हा लोकशाही व्यवस्था मजबूत करतो। महिला मतदारांमध्ये जागृती करून त्यांनाही मतदानासाठीचं आवाहन करणं आवश्यक आहे। मतदान व मतमोजणी प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शकपणे राबवावी असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदान पूर्वतयारीचा आढावा घेतला। मतदान यंत्र, स्ट्रॉंग रूम, मनुष्यबळ व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था आदी बाबींचा आढावा घेण्यात आला। शाहीर अशोक बागुल आणि त्यांच्या पथकाने मतदान जनजागृतीपर पोवाडा सादर केला। जिल्हाधिकारी स्वामी यांनी मी मतदान करणारच या स्वाक्षरी फलकावरती स्वाक्षरी करून आपला सहभाग दर्शवला। प्रारूप मतदार यादीवरती आक्षेपांच्या टिप्पण्यांचा निपटारा करण्यासाठी संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत थेट रस्त्यावरती उतरून नागरिकांशी संवाद साधत आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता आयुक्तांनी रशीदपुरा गणेश कॉलनी या भागात भेट देऊन प्रारूप मतदार यादीबद्दल नागरिकांचे आक्षेप ऐकून घेतले आणि त्यांच्यावरती त्वरित निपटारा करण्याचे निर्देश दिले। आयुक्तांनी प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांना सक्त सूचना केली की त्यांनी प्राप्त झालेल्या आक्षेपांची स्वतः पडताळणी करणं आणि त्यांच्या खाली नेमून दिलेल्या प्रगणक अधिकारी यांचा पाठपुरावा करून आदल्या दिवशी स्थळ पाहणी आणि पंचनामा करून अहवाल द्यावा। प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांनी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेस बैठका घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या प्रभागातील सर्व आक्षेपांची पडताळणी करून आणि पंचनामा करून प्रारूप मतदार यादीत दुरुस्त्या कराव्या। जे प्राधिकृत अधिकारी या सूचनांचं पालन करत नाही त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला। त्यांनी सूचना केली की प्रत्येकाने युद्ध पातळीवरती काम करावं आणि गरज पडली तर रात्रीपर्यंत स्थळ पाहणी आणि पंचनामे करावे। ते यावेळी म्हणालेत की छत्रपती संभाजीनगर महापालिका आतापर्यंत वॉर्ड रचनानुसार निवडणुका घेत आली आहे। आता आपण वॉर्ड पासून प्रभागाकडे वळत आहोत। ही आपली पहिलीच वेळ असून आक्षेपांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी मतदानापूर्वी सर्व आक्षेप निकाली काढावे जेणेकरून मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही आणि मतदान प्रक्रिया सुरळीतपणे शक्य होईल। प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप दाखल करण्याची 3 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी तयार करून तिची प्रसिद्धी केली आहे। महापालिका क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघ येतात। त्याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भाग महापालिकेच्या क्षेत्रात येतो। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते। सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं। कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे। तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं। एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता। थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं। 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते। एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे। आता त्या तलावात पाणी दिसतंय, फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे, बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत। नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे। बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचा पाथवे तयार करण्यात आलेला आहे। आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू।
जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान. किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद महाराष्ट्रातील सरकार, खासदार, आमदार खरेदी करण्याबरोबरच आता मतदार खरेदीचं देखील काम करत असल्याची गणगणाती टीका माजी मंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद आमिर पटेल यांच्या प्रचार सभेत केली आहे. खुलताबाद शहरातील जुना बस स्टँड परिसरात महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मतदारांना आवाहन करताना माजी मंत्री देशमुख यांनी शहरासाठीची पाणीपुरवठा आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच मंजूर केल्याची आठवण करून दिली. मतदारांनी आमच्यावरती विश्वास दाखवा, विकासाची जबाबदारी आमच्यावर सोडवा. यावेळी व्यासपीठावरती खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार नामदेवराव पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, तालुकाध्यक्ष अनिल नलावडे, माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, शहराध्यक्ष अब्दुल मजीद मनियार, आबेद जागीरदार, अल्पसंख्याक तालुका कमिटीचे अध्यक्ष मसिउद्दीन सौदागर, माजी शहराध्यक्ष अब्दुल समद टेलर, शेख सरफराज, नासिर मौलाना, औरंगाबाद शहराध्यक्ष शेख युसुफ, माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजू सेठ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. काम किया, देश को जोड़ने में जिस पार्टी ने काम किया, हमें तो ऐसी बात करना आता ही नहीं, और इसीलिए आपको सोच समझकर आपकी पार्टी चुननी है, आपका उम्मीदवार चुनना है.
आपके विचार की पार्टी कौन सी है, आपके विचार का उम्मीदवार कौन सा है, ये आपको तय करना है। खुलताबाद नगर परिषद की इस चुनाव में बहुत से काम आम आदमी के लिए खुलताबाद नगर परिषद कर सकती है और वो पूरी ईमानदारी के साथ करने के लिए ये सारे लोग तैयार हैं और मुझे ये खुशी है कि आप भी इनको वोट करने के लिए तैयार हैं। वोटिंग के लिए अब 3-4 दिन बचे हैं। भरपूर काम करिए, 1 बार 2 बार 3 बार 4 बार। ये सरकारी लोग जो आपको आके यहां कह रहे हैं कि वोट दो वरना हम पैसे नहीं देंगे, ये पैसे आपके हैं। आप जो टैक्स भरते हैं उस टैक्स से ये पैसा जमा होता है और इन पैसों के हकदार आप हैं। और मैं आपको यकीन दिलाना चाहता हूं कि जब आप कांग्रेस पार्टी को यहां चुन के देंगे तो आपको पैसों की कमी नहीं होगी। जो हमारे बाबा साहेब अम्बेडकर साहब ने जो संविधान हमें दिया है, वो संविधान आपका हक कोई नहीं छीन सकता। मेंबर ऑफ पार्लियामेंट कल्याण काळे दिल्ली से अगर पैसे लाने हो तो वो दिल्ली से पैसे लाएंगे, मुंबई से पैसे लाने हो, मुंबई से पैसे भेजने हो तो मैं वो जिम्मेदारी निभाऊंगा। और जो आप लड़ रहे हैं, आपके पीछे हम चट्टान की तरह खड़े हैं, किसी से डरने की कोई जरूरत नहीं। खुलताबाद की जनता से मैं इतना ही कहना चाहूंगा कि अपना वोट जाया न करें। खुलताबादेत आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हाजी अकबर बेग व 20 नगरसेवक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत विरोधकांवरती कडाडून टीका केली, तर भविष्यात शहराचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन दिलं। आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री 8 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हाजी अकबर बेग व 20 नगरसेवक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी विरोधकांवरती कडाडून टीका केली। खुलताबाद येथील बजरंग चौकात पार पडलेल्या या सभेत त्यांनी भविष्यात शहराचा चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन दिलं। यावेळी जगन्नाथ खोसरे, महेश उबाळे, अनुराग शिंदे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट कैसरुद्दीन, SM कमर, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष गजानन फुलारे, अरुण तंबारे, अयाज बेग, अनीस जागीरदार, विपिन बारगळ, कैलाश बारगळ, ज्ञानेश्वर मातकर आदींची उपस्थिती होती। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। जे राहणारे नागरिक आहेत त्यांना भाजीपाला लागतो, आसपासच्या परिसरातून दूध लागतं, इस्त्रीवाले लागतात, पंक्चरवाले लागतात, टायरवाले लागतात, रिक्षा ड्रायव्हर लागतात, टुरिस्ट टॅक्सीला ड्रायव्हर लागतात। हा प्रचंड प्रमाणात रोजगार हे देणारं खरं तर शहर आहे। दुर्दैवानं याचा उल्लेख बऱ्याच जणांनी केला। मागची अवस्था जर का आपण त्या खुलताबाद शहराची बघितली, जेव्हा विधानसभा निवडणुकीला उभं राहण्याचं माझं निश्चित झालं, माझ्या सगळ्या मित्रमंडळींशी बोललो, 6 महिने दोन्ही तालुक्यात फिरत असताना मला लक्षात आलं हा मतदारसंघ कोसो दूर आहे विकासापासून। लोकांना विकासच माहित नाही, लोकांना विकास म्हणजे असला विकास जे झालेलं नाही पुढचं। आमचे बम साहेब पुढचं सांगतात, मला आत्ताच सांगत होतो कोणतरी, याच ठिकाणी संदीपान भुमरे साहेबांच्या सभेमध्ये बम साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याच्या आत मी जायकवाडीहून पाणी आणतो। बरोबर आहे ना अजय साहेब, बरोबर आहे का? पत्रकार मंडळींनी मला दुरुस्त करावं, कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। त्या नगरपालिकेची अवस्था जर का बघितली, मी कालपासून फिरतो, त्याच्या आधी फिरून गेलो,
आज मला सकाळी बिपिन बारडा एका ठिकाणी घेऊन गेले, मला लाज वाटली. हे ठिकाण बिहारमध्ये का उत्तर प्रदेशमध्ये का आफ्रिकेमध्ये, माणसाने राहण्यासारखं ठिकाणच नाही. ते कसं काय माणसं राहतात तुम्हालाच माहिती. लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपण त्यांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. तिथं रस्ते नाही, हातावर पोट असलेला जवळपास 250-300 कुटुंब तिथे राहतात. पावसाळ्यात ते म्हणजे आम्हाला जाताच येत नाही तिकडे. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज घेतलाय. प्राधिकरण क्षेत्रातील कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक होण्यासाठी विविध संस्थानांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधलाय. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहाय्यक महानगर नियोजनकार रवींद्र जायभाय, नगर रचना तज्ज्ञ सुनील सुकळीकर यांच्यासह प्राधिकरण क्षेत्रात कार्यरत वास्तुविशारद, अभियंता, सर्वेअर संघटना, मसिया, क्रेडाई, IAI यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत सूचनांची देवाणघेवाण तसेच आवश्यक सुधारणेसंदर्भातही चर्चा झाली. प्राधिकरण क्षेत्रात हस्तांतरीय विकास हक्क लागू करण्यास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने 17 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. DP रस्ते व आरक्षणामुळे बाधित जमिनींचं हस्तांतरण करणाऱ्या जमीन मालकांना प्राधिकरणामार्फत TDR जारी करण्यात येणार असून त्यामुळे विकास कामांना आवश्यक गती मिळण्यास मदत होणार आहे. UDCPR 2020च्या विनिमय 11.2 मधील तरतुदीनुसार TDR जारी केला जाणार असून विकास योजना मंजूर झालेल्या प्राधिकरण क्षेत्रातून TDR निर्मिती केली जाणार आहे. TDR प्रदान करण्याची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सध्या अवलंबली जाणारी प्रक्रिया याच धर्तीवरती असणार असून जमीन मालकांना मंजूर TDRचा वापर प्राधिकरण क्षेत्रात करता येणार आहे. विभागीय आयुक्तांनी प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये गती, पारदर्शकता आणि नियोजन शिस्त राखत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावरती भर देण्याच्या सूचना दिल्या. प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार सुविधा व नियोजित विकास देणं हे प्राधिकरणाचं सर्वात महत्त्वाचं ध्येय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सिल्लोड येथे शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना पाहायला मिळाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. सिल्लोड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजप आमने सामने आले आहेत. जिल्ह्यामध्ये कोणत्याही निवडणुका असल्या तरी सर्वांचं लक्ष हे सिल्लोडकडे असतं. राज्यात महायुती असलेले भाजप आणि शिंदे सेना सिल्लोडमध्ये आमने सामने उतरल्यात. त्यातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राडा झाल्याची घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे आणि सदर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते आमने सामने उभा ठाकले होते. दोन्ही गट आमने सामने आल्याबरोबरच पोलीस प्रशासनाला सदर माहिती कळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर दोनही गटांची समजूत काढून पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिल्लोड शहरामध्ये भाजपा आणि शिवसेनेमधील ही खतखत नवीन नाहीये. मागील अनेक निवडणुकांपासून ही दोन्ही पक्ष आपापले वर्चस्व स्थापन करण्यासाठी चाल करत असल्याचं चित्र अनेकदा पाहायला मिळालंय. हा त्यातलाच एक प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाला आहे. हा, मग ते रुमाल कोणाचा आहे? तो शिवसेनेचा तिचाच आहे. कोणाला पैसे वाटत होते तुम्ही? गाठीची बाई आहे, पैसे वाटवली. तुम्ही जर सर्वे करताय तुम्ही तर रजिस्टर कुठे तुमचं? पेन कुठे? कुठे रजिस्टर कुठे? रजिस्टर कुठे? आले पेन वही कुठे? मी अटकलो तुम्हाला. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घाटीत येणारा रुग्ण हसत गेला पाहिजे यासाठी भरपूर निधी देणार पालकमंत्री संजय शिरसाट यांचं एक्स-रे मशीन लोकार्पण प्रसंगी आश्वासन. तर बियरच्या डिलिव्हरी ट्रकचा भीषण अपघात, ड्रायव्हरचा जीव वाचवायचं सोडून नागरिकांनी पळवल्या बाटल्या, संतापजनक घटना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.